कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मधील कंझ्युमरची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. आता आपण रिड्रेसल एजन्सी बघणार आहे, म्हणजे ज्या कंझ्युमरचं लिगल राईट व्हायलेट झालेलं आहे असं म्हणतो आपण. कारण आता त्याला जे जे राईट्स आहेत त्याचं व्हायलेशन झालेलं आहे, किंवा त्याला सेफ्टी मिळाली नाही आहे, किंवा खराब निघालेला आहे माल, डिफिशियन्सी झालेली आहे गुड्समध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये, तर त्याची व्हॅल्यू किती झाल्यानंतर आपण कुठे दाखल करू शकतो आपली कंप्लेंट, ते आपण बघणार आहे. रिड्रेसल एजन्सी, आता आपण बघितलं की सिव्हिल कोर्टामध्ये प्रोसेस किती लेंदी असते, त्यामुळे ह्याच्यासाठी सेपरेट ग्राहकांना म्हणजे कंझ्युमरला फायदा होण्यासाठी ह्या 3 रिड्रेसल एजन्सीज एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. तर पहिली आहे डिस्ट्रिक्ट फोरम, जी जिल्हा लेवलला असते. दुसरी आहे स्टेट कमिशन, जी राज्य लेवलला असते. नॅशनल कमिशन म्हणजे राष्ट्रीय लेवलला जे असते. आता पहिल्यांदा बघायचं आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट फोरममध्ये, जिथं तुमच्या गुड्सची व्हॅल्यू 20 लाखांच्या खाली आहे, तर तुम्ही डिस्ट्रिक्ट फोरममध्ये कंप्लेंट फाईल करू शकता. तसेच जर समजा तुमची गुड्सची व्हॅल्यू जर 20 लाख ते 1 करोडपर्यंत असेल, तर तुम्ही स्टेट कमिशनमध्ये सूट फाईल करू शकता. आता फॉर एक्झाम्पल, तुमचं जे गुड्स आहे त्याची व्हॅल्यू आहे 21 लाख रुपये, पण तुम्हाला डिस्ट्रिक्ट फोरममध्ये केस फाईल करणं तुम्हाला कन्व्हिनियंट पडणार आहे, तर तुम्ही 21 लाखाच्या खाली ती व्हॅल्यू रिड्यूस करून तुम्ही 20 लाखाच्या आत म्हणजे 19,99,000 असं आपण करून कंप्लेंट फाईल करू शकतो इथं डिस्ट्रिक्ट फोरममध्ये. इथं दुसरं आहे स्टेट कमिशनमध्ये, तर स्टेट कमिशनमध्ये 20 लाख ते 1 करोड रुपयेपर्यंतचा तुम्ही क्लेम करू शकता. पण तुमचं जर समजा गुड्सची व्हॅल्यू 1 करोडच्या वर असेल, तर तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये म्हणजे एक्सीड 1 करोड, जिथं 1 करोडच्या पेक्षा जास्त तुमचे गुड्स किंवा सर्व्हिसेस जर कोणतं फ्रॉड वगैरे केलेला आहे, तर तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये सू करू शकताय. तर दुसरी गोष्ट आहे, दुसरा पॉईंट आहे, तिथं किती जण असतात, तर 1 प्रेसिडेंट अँड 2 मेंबर्स. आता एक प्रेसिडेंट आणि 2 मेंबर्स असं त्याचं कंपोजिशन असते डिस्ट्रिक्ट फोरमचं. आणि स्टेट कमिशनचं पण सेमच, 1 प्रेसिडेंट अँड 2 मेंबर. आणि ह्या दोन्हींमध्ये कॉमन काय आहे, 1 मस्ट बी वुमन. दोन्हींमध्ये पण एक तरी ऍटलिस्ट वुमन असली पाहिजे मेंबर, प्रेसिडेंट असू दे किंवा मेंबर असू दे, ऍटलिस्ट 1 पाहिजे. तर दोन्हींचं कंपोजिशन, डिस्ट्रिक्ट फोरमचं आणि स्टेट कमिशनचं दोन्हीचं पण कंपोजिशन सेम आहे, 1 प्रेसिडेंट अँड 2 मेंबर्स. पण नॅशनल कमिशनचं कंपोजिशन थोडं जास्त आहे, म्हणजे 1 प्रेसिडेंट आणि 4 मेंबर आहेत. इथं दोन्हींमध्ये 2 आहेत. हे परीक्षेला लक्षात ठेवण्यासारखं, इथं 2 आहेत आणि इथं 4 आहेत, 4 मेंबर्स आहेत आणि 1 वुमन आहे. तिसरा पॉईंट आहे क्वालिफाईड ॲज डिस्ट्रिक्ट जज. डिस्ट्रिक्ट फोरमचे जे आहेत प्रेसिडेंट, ते क्वालिफाईड ॲज डिस्ट्रिक्ट जज, म्हणजे जे रिटायर्ड झालेले आहेत किंवा आता ते ॲज अ डिस्ट्रिक्ट जज म्हणून काम करत आहेत, ते क्वालिफाईड झालेले इथं डिस्ट्रिक्ट जज म्हणून डिस्ट्रिक्ट फोरममध्ये प्रेसिडेंट असतील. दुसरं आहे स्टेट कमिशनमध्ये, तर स्टेट कमिशनचे जे प्रेसिडेंट आहेत ते मस्ट बी क्वालिफाईड ॲज जज ऑफ हायकोर्ट. हायकोर्टचे जज रिटायर असतील किंवा आता कार्यरत असतील तर ते ह्याच्यावर लागतात. ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे नॅशनल कमिशन, क्वालिफाईड ॲज जज ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टचे जज जे असतात त्याचं क्वालिफिकेशन जे असतंय ते ह्याच्या प्रेसिडेंटसाठी नॅशनल कमिशनच्या नेसेसरी आहे. चौथा पॉईंट आहे नो अपिलेट ज्युरिस्डिक्शन. आता इथं हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, डिस्ट्रिक्ट फोरम हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. सुरुवातीला तुमचं 1 रुपयापासून 20 लाखापर्यंतचे जे तुमचं क्लेम आहे ते तुमचं डिस्ट्रिक्ट फोरममध्ये होणार. आणि तुम्हाला जर तुम्हाला यांचा निर्णय पटला नाही, तर आपण स्टेट कमिशनमध्ये सूट फाईल करणार. त्यामुळं इथं हे अपिलेट ज्युरिस्डिक्शन नाही आहे ह्याचं. ठीक आहे. अपिलेट ज्युरिस्डिक्शन हे आहे, अपिलेट ज्युरिस्डिक्शन ओव्हर डिस्ट्रिक्ट फोरम, तिथं डिस्ट्रिक्ट फोरम आहे. ठीक आहे. अपिलेट ज्युरिस्डिक्शन ओव्हर डिस्ट्रिक्ट फोरम म्हणजे डिस्ट्रिक्ट फोरमच्या वर जर तुम्हाला दाखल करायचं असेल तर 30 दिवसांच्या आत अग्रीव्ड पर्सन कॅन फाईल सूट फॉर अपील इन स्टेट कमिशन. ठीक आहे. आता स्टेट कमिशनमध्ये पण समजा तुमचं समाधान झालेलं नाही आहे, तर तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये सूट फाईल करू शकता विदिन 30 डेज. तर इथं तर अपिलेट ज्युरिस्डिक्शन ओव्हर स्टेट कमिशन म्हणजे स्टेट कमिशनचे जे दावे असतात किंवा अपील असतात, तिथं तुमचं जर समाधान झालं नाही, तर तुम्ही नॅशनल कमिशनकडे दावा दाखल सूट फाईल करू शकता, म्हणजे अपील करू शकता. ठीक आहे. आता 30 दिवसांच्या आत अग्रीव्ड पर्सन, तिन्हीमध्ये पण जर समजा तुम्हाला कशाचं पण म्हणजे समजा स्टेट कमिशनचं असेल किंवा नॅशनल कमिशनचं असेल, तुम्हाला जर त्यांचं पटलं नाही, तर तुम्ही अग्रीव्ड पार्टी तुम्ही जाऊ शकताय तिथं 30 दिवसांच्या आत क्लेम करण्यासाठी. ठीक आहे. आता हा झाला आपला एक्झाम ओरिएंटेड स्टडी.
आता तुम्हाला एक नॉलेज ओरिएंटेड सांगतो. जर समजा 30 दिवसांच्या नंतर तुमच्या लक्षात आलं, की आपल्यासोबत तर फ्रॉड झालेला आहे किंवा 30 दिवसाच्या नंतर समजलं किंवा काय, तर आपण परत दावा दाखल करू शकतोय किंवा अपील करू शकतोय. पण तिथं तुम्हाला लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन 5 प्रमाणे डिले कंडोनेशनचा अर्ज सोबत करावा लागेल. तो जर मंजूर झाला तर 30 दिवसांच्या नंतर सुद्धा तुम्ही करू शकताय. ओके. इट्स ऑल अबाउट द redressal agencies of Consumer Protection Act 1986. Thank you.